नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विजन 24/7, जो देईल साथ संघर्षापासून यशापर्यंत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महाजनकोची ऍड आली आहे त्याची स्ट्रॅटेजी बघणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणते बुक रीड करावे लागतील, कोणते बुक इम्पॉर्टंट आहेत, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, लवकरात लवकर व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो. पण त्याआधी जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करणे विसरू नका. चला तर मग लवकरात लवकर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर जी ऍड आली होती महाजनकोची, त्याच रिलेटेड आज हा आपण व्हिडिओ बनवत आहे. वेट अ मिनिट. यस, तर बघूया. ओके, सो बघा, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की यामध्ये सिलेबस काय असणार आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जो टेक्निकल पार्ट आहे, जो ही टेक्निकल पार्ट आहे त्यासाठी मार्क असतील, म्हणजेच क्वेश्चन असतील 60 आणि मार्क असतील 120. आणि मराठीसाठी 10 मार्क, इंग्लिशसाठी परत 10 मार्क, आणि नंतर येतो महत्वाचा पार्ट म्हणजे मॅथ, त्यासाठी 20 मार्क असतील. आणि रेझोनिंग म्हणजे तुमची मेंटल ॲबिलिटी, इथे मेंटल ॲबिलिटी पण चेक होणार. मग रेझोनिंगसाठी किती मार्क असतील तर रेझोनिंगसाठी 20 मार्क असतील. जर क्वेश्चन बघितले तर तुम्हाला क्वेश्चन किती येतील तर बघा, आपण बघू शकतो. तुम्हाला क्वेश्चन येतील 120. आणि या 120 क्वेश्चन येत समजा तुम्हाला, तर मग याला मार्क किती असतील तर याला मार्क असतील 180. सर हे 180 मार्क कसं काय, 120 क्वेश्चन 180 मार्क कसं काय, तर बघा तुम्ही इथं बघू शकता 60 आणि म्हणजे 60 जे टेक्निकल प्रश्न असतील तुमचे, त्या टेक्निकल प्रश्नांना मार्क आहेत 6x2, म्हणजेच काय तर 120. आणि 120 नंतर यांना तर एकच एक मार्क आहे, बरोबर. 120 म्हणजे 120 आणि 10 130 40 60 आणि 80 म्हणजे किती तर 180 मार्क असतील, बरोबर. एवढं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग सर या पुढे काय सर, मग हा जो पार्ट आहे रीड कुठून करावा, बरोबर. तर बघा, आता मराठीच्या बाबतीत जर विचार केला तर मराठीच्या बाबतीत एकमेव मला पुस्तक म्हणजे जे एकदम बेस्ट पुस्तक आहे त्यापेक्षा बेस्ट असू शकत नाही भाऊसाहेब, ते म्हणजे बाळासाहेब शिंदे यांचं, बरोबर. ते म्हणजे बाळासाहेब शिंदे यांचं. म्हणजे तुम्हाला जर मराठी ग्रामर करायचं असेल किंवा इंग्लिश ग्रामर करायचं असेल तर बाळासाहेब शिंदे सारखं बेस्ट पुस्तक असू शकत नाही. मग उरतो मॅथ. मग मॅथ कुठून करावा, तर बहुतेक तुम्हाला फास्ट ट्रॅकचे पण बुक भेटू शकणार, तुम्हाला मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स पण बुक भेटणार, बरोबर. एक तर तुम्ही फास्ट ट्रॅक यूज करा, फास्ट ट्रॅक पण बेस्ट आहे सरळ सेवेसाठी, बरोबर. फास्ट ट्रॅक एक नंबर आहे सरळ सेवेसाठी, बरोबर. मग ते तुम्हाला मॅथचं पण सापडून जाईल फास्ट ट्रॅक आणि रेझोनिंगचं पण फास्ट ट्रॅक तुम्हाला सापडून जाणार, बरोबर. मग आता प्रश्न उरतो, सर एवढं तर आम्ही करून घेणार, बरोबर. म्हणजे आम्ही नॉन टेक्निकल पार्ट जो आहे तो आम्ही करून घेऊ. मग प्रश्न उरतो सर टेक्निकल पार्टचा, जो की खूप महत्वाचा आहे आणि महत्वाचा आहे तर त्याला 120 मार्क पण आहे, बरोबर. हे याला किती मार्क आहे तर बघा, याला 60 मार्क आहेत, बरोबर. 20 20 40 आणि 20 60 म्हणजे याला फक्त 60 मार्क आहेत. आणि 60 मार्कसाठी आपल्याला 2 पुस्तकं रीड करायची आहेत, बाळासाहेब शिंदे मराठी आणि इंग्लिशसाठी आणि फास्ट ट्रॅकसाठी. पण त्यापेक्षा मित्रांनो शक्यतो तुम्ही PYQ सॉल्व्ह करा, बरोबर. जेवढी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशची PYQ असेल तेवढे जर तुम्ही सॉल्व्ह केले तरी तुमचा मराठी आणि इंग्लिश स्ट्रॉंग होणार. मग उरतो मॅथ आणि रिझनिंगचं काय सर, बरोबर. आता मॅथ आणि रिझनिंगचा पार्ट भाऊ रट्टा मार काम नाही आहे भाऊ. इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे, बरोबर. मग समजून घेण्यासाठी भाऊसाहेब आपण पण एक बॅच लॉन्च केलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी मिळणार आहेत. बघा रे, आपण म्हणजे टेक्निकलसाठी काय करायचं यासाठी जाणून घेण्याआधी आपण एक बघून घेऊया की तुम्हाला आमच्याकडून काय मिळणार आहे, म्हणजे यापुढे तुम्हाला काय मिळणार आहे, बरोबर. तर तुम्हाला यामध्ये एक बॅच लॉन्च झालेली आहे विजन 24/7 मध्ये, डिटेल अनालिसिस बॅच, बरोबर. या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे फर्स्ट ऑफ ऑल टॉपिक वाईज मॉक टेस्ट,
आता टॉपिक वाईज मॉक टेस्ट कशासाठी, तर सगळ्यांना माहिती आहे भाऊ, प्रॅक्टिससाठी. बरोबर, म्हणजे काय होणार इथे, जर तुम्ही आता बघा, तुम्हाला इथे आम्ही देतो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर पण देतोय. बरोबर, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर पण देतोय. मग आता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही बघितले, समजा एखाद्या समजा बाय मिस्टेक नाही त्यांच्या एकूण लाईव्ह करणं झालं, मग तो रेकॉर्ड पण बघू शकतो. मग आता रेकॉर्डेड बघितल्यावर, पूर्ण लेक्चर बघितल्यावर त्याला जे पीडीएफ नोट्स भेटणार, बरोबर, पीडीएफ नोट्स भेटणार. मग ह्या पीडीएफ नोट्स पूर्ण रीड केल्यावर मग काय करायचं, तर मग भाऊसाहेब हे टॉपिक वाईज मॉक टेस्ट सोडवायची. म्हणजे जो टॉपिक झाला त्या रिलेटेड टॉपिक वाईज मॉक टेस्ट भेटणार मग तुम्हाला. बरोबर, ती जर तुम्ही नॉर्मली परचेस करायला गेले तर तुम्हाला मला वाटतं तर 399 ची पडणार, पण ह्या बॅच मध्ये ही पण तुम्हाला अवेलेबल करून दिला जाणार. नंतर तुम्हाला त्यामध्ये नॉन टेक्निकलचा पूर्ण पार्ट कव्हर केला जाणार आहे. बरोबर, त्यासाठी जे निकिता मॅम आहेत, त्यांनी पण IBPS ची प्री एक्झाम क्रॅक केलेली आहे. बरोबर, ते तुम्हाला शिकवतील, म्हणजे त्यांना IBPS पॅटर्न माहिती आहे काय आहे. बरोबर, सोबत तुम्हाला मराठी शिकवायला मी पण असणार आहे आणि काही नॉन टेक्निकलचा पार्ट पण असणार आहे. मला टेक्निकल नॉन टेक्निकलच्या पार्टचा तुम्ही समजा कुठून ना कुठून करूनच घेणार आहे. बरोबर, पण परफेक्ट करण्यासाठी तुम्हाला एक बॅचची गरज पडणारच आहे. बरोबर, मग टेक्निकल पार्ट महत्वाचं काय, तर महत्वाचं आहे टेक्निकल पार्ट, कारण 120 मार्क आहे भाऊ साहेब. मग आता टेक्निकल पार्ट जो आहे 120 मार्कचा, हा कुठून करायचा सर? बरोबर, हाच एक प्रश्न पडतोय मोठा. तर मग याचं पण निवारण मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. बघा, यासाठी तुम्हाला हे म्हणजे हा जो टेक्निकल पार्ट आहे यामध्ये थर्मल केमिस्ट्री पण आहे. बरोबर, यामध्ये काय आहे, यामध्ये थर्मल केमिस्ट्री पण आहे. मग ही थर्मल केमिस्ट्री शिकवायला भाऊसाहेब आमचे जमीर सर आहेत, ज्यांनी नेट क्रॅक केलंय, ज्यांनी गेट क्रॅक केलंय, 2 वेळा क्रॅक केलंय भाऊसाहेब. सध्या मला वाटतं त्यांची PhD वगैरे पण आहे आणि त्यांचा 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शिकवण्याचा. बरोबर, सध्या ते नेट सेट लेवलवर शिकवते. बरोबर, नंतर असणार आहेत आपले गणेश सर. बरोबर, गणेश सर यांनी पण लेटेस्ट मध्ये नेट आणि सेट म्हणजे एमपेट हे सगळे हे जे एक्झाम आहे क्रॅक केले आहेत, ऑल इंडिया रँक पण आणलेली आहे भाऊसाहेब. नंतर असणार आहेत आमचे अक्षता मॅमनी बायोकेमिस्ट्री आणि सेट एक्झाम पण क्रॅक केलेली आहे. बरोबर, हे सगळे तुम्हाला टेक्निकल पार्ट शिकवतील. आणि निकिता मॅम ज्यांनी प्री एक्झाम क्रॅक केलेली IBPS ची, ते पण तुम्हाला जो नॉन टेक्निकल पार्ट आहे तो शिकवतील. बरोबर, मग आता काही जण प्रश्न करतात मला की सर मी आधी बुक कोणती रीड करायची, सर टेक्निकल पार्टसाठी बुक आहेत का? तर भाऊसाहेब एक सांगतो, टेक्निकल पार्टसाठी म्हणजे तुम्ही म्हणाल की केमिस्ट्रीच्या संपूर्ण टेक्निकल पार्टसाठी एक बुक मला कुठं मिळणार, कोणती वाचावी, तर भाऊसाहेब अशी कोणतीही बुक नाही. बरोबर, कोणतीही बुक नाही की ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण टेक्निकल पार्ट एकत्र भेटून जाणार. बरोबर, त्यासाठी तुम्हाला एक असा म्हणजे कोर्स परचेस करायचा आहे जेणेकरून खरंच तुमची ते परफेक्ट प्रिपरेशन करून घेणार आहे. बरोबर, वेल क्वालिफाईड टीचर असले पाहिजे त्यासाठी पण. बरोबर, कारण थर्मल केमिस्ट्री शिकवणं म्हणजे मजाक नाही भाऊसाहेब. बरोबर, आणि त्यामध्ये पण ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल म्हणजे याचे पण कसे क्वेश्चन येतील हे पण माहिती पाहिजे. बरोबर, मग आता हे माहिती असण्यासाठी त्यांच्याकडे PYQ असायला पाहिजे. तर आम्ही आताच PYQ अपलोड पण केलेला आहे. गणेश सरांचा एक व्हिडिओ आलेला आहे PYQ वरती, तो PYQ वरती बघू शकता तुम्ही व्हिडिओ. म्हणजे तुम्हाला समजणार की ज्युनियर केमिस्टसाठी ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल म्हणजे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्रीवरती कसे प्रश्न येतील. बरोबर, म्हणजे हे तुम्हाला समजून येणार PYQच्या व्हिडिओवरून. बरोबर, आणि आता जर तुम्हाला बॅच लावायची असेल तर ती एक बॅच तर 199 रुपयाची आहे, म्हणजे 2000 रुपयाची भाऊसाहेब फक्त टेक्निकल बॅच आहे, त्यामध्ये तुम्हाला PDF मिळणार. पण मी जी ह्या बॅच बद्दल बोललो होतो, ज्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज मॉक टेस्ट, लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर, नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल पार्ट पण कव्हर होणार, तुम्हाला फुल लेंथ टेस्ट सिरीज पण मिळणार. बरोबर, तुम्हाला पूर्ण म्हणजे गायडन्स केल्या जाणार आहे. ही जी बॅच आहे ही बॅच असणार आहे तुमची 3999 रुपयाची. बरोबर, म्हणजे तुमच्याकडून असं मुळात तुमच्याकडून सगळी प्रिपरेशन या बॅच मध्ये केल्या जाणार आहे. बरोबर, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, त्यासाठी तुम्हाला फक्त प्ले स्टोर वर जायचंय, विजन 24/7 टाईप करायचंय आणि ही ऍप डाउनलोड करायची आहे. नाहीतर काय करायचंय, नाहीतर 787500 0087
3 आहे. या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा आणि ह्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल केल्यावर किंवा याला व्हॉट्सअप मेसेज केल्यावर नक्कीच तुम्हाला याची लिंक भेटेल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करणे विसरू नका, कारण लवकरच म्हणजे जेही अपडेट येतात, जेही PDF येतील ते तिथेच अपलोड केले जातील. बरोबर, म्हणजे जेही युट्यूबवर आमचे लेक्चर होतील ते फ्रीवाले लेक्चर त्या टेलिग्रामवरतीच अपलोड केले जातील. म्हणून टेलिग्राम चॅनल पण जॉईन करणे विसरू नका आणि हो, या चॅनलला सबस्क्राईब करणे पण विसरू नका, कारण काही PYQ सेशन, काही अपडेट तुम्हाला या YouTube चॅनलवरती मिळणार आहेत आणि लवकरच मिळणार आहेत. लवकरच निकिता मॅम नॉन टेक्निकलचा इंग्लिश ग्रामरवरती म्हणजे इंग्लिश IBPS पॅटर्नवरती कसा म्हणजे IBPS कसे प्रश्न विचारणार हे तुम्हाला सांगण्यासाठी निकिता मॅम एक व्हिडिओ घेऊन येणार आहेत. नंतर गणेश सर थर्मल केमिस्ट्रीवरती घेऊन येणार आहेत. बरोबर, नंतर मी पण तुमच्यासाठी मराठी, रिझनिंग म्हणजे नॉन टेक्निकल पार्ट सोबत टेक्निकल पार्ट पण आम्ही सगळे घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी. त्यामुळे मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.